फक्त आशावादी दृष्टिकोन पुरेसा नाही एखाद्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी, असं तुम्हाला कधी वाटते काय? जर एखाद्या कठीण परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी आशावादी असणं हे चुकीची गोष्ट असली तर यालाच आपण स्टॉकडेल पॅराडॉक्स असे म्हणतो. तर हा पॅराडॉक्स कसा आहे, तर जिम स्टॉकडेल नावाचा एक US आर्मीचा माणूस, ज्याला व्हिएतनाममध्ये 7 वर्षाची कैद झालेली होती आणि त्यांचा भरपूर छळ झाला, तो माणूस तिथून बाहेर पडला. तर त्यानं काय केलं की तो आशावादी राहिला नाही. तिथं राहणारे बाकीचे जे कैदी लोक वगैरे होते ते काय म्हणत होते की या ख्रिसमसपर्यंत आम्ही बाहेर पडू, या ईस्टरपर्यंत आम्ही बाहेर पडू. पण ख्रिसमस यायचा, ख्रिसमस जायचा, ते बाहेर काय पडत नव्हते. त्यामुळं त्यांचा जो आशावाद होता त्याला धक्का पोचत होता. त्यांच्या सुटकेवरचा किंवा त्यांचा नशिबावरचा विश्वास डळमळीत होत होता. पण त्यावेळेलाच आपला जिम स्टॉकडेल हा इसम काय करत होता, माझी इथून सुटका होणार आहे हे मात्र नक्की, कधी होईल हे अजून माहिती नाही. हा एकदम दुर्दम्य विश्वास पण होता त्यांचा स्वतःच्या नशिबावर, त्याचबरोबर त्यांचा संयमसुद्धा त्यांच्यासोबत होता. यालाच आपण स्टॉकडेल पॅराडॉक्स असे म्हणतात. म्हणजे कसं की एखाद्या वेळेला आपण आशावादी असावं, पण एकदम भरपूर आशावादी असणे हे सुद्धा आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी खूप धोकादायक असते. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हा स्टॉकडेल पॅराडॉक्स, याचीच मी तुम्हाला आज माहिती दिली. यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं, तर आपल्या आंधळ्या आशावादाला आपल्या खरा विश्वासाबद्दल कधीही आपण त्या दोघांची गल्लत नाही केली पाहिजे. आपण आशावादी असावं, पण त्याचबरोबर आपल्यासमोर असणाऱ्या आव्हानांचा आणि आपल्यासमोर असणाऱ्या संकटांची आपल्याला पूर्णतः जाणीव असायला पाहिजे, तरच आपण त्या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो. याचाच आपल्याला शिकवण देते हा स्टॉकडेल पॅराडॉक्स. धन्यवाद.